तुम्ही म्हणसाल की रोम भाऊचा इतका अवतार कसा खराब झाला आज, तर रामराम मावनं तुम्हाला तुम्ही आज सर्वांच्या घरी वर्षभरातून एकदा 2-3 दिवसासाठी पाहुणे येतात. पाहुणे म्हणजे महालक्ष्मी आहो. ते पाहुणे आपल्या पण तिथे येणार म्हणल्यावर घराची स्वच्छता तर करावीच लागणार. त्यासाठी तर अंकुश काका मी सकाळ बसूनच भेटलो होतो पुढे. मी तर खालून माल कालवून देत होतो आणि काका मस्त वर घेत होते. अहो आणि ते द्यायच्या नांदात तर मग अंगावरच एक उलटी बकेट पडून गेली ना, डायरेक्ट पूर्ण भरलो भाऊ मी त्यांना. आणि इकडे तर काका मस्त वर काम करत होते. पाहुणे येणार म्हणले त्यांचं घर वगैरे ते पण तयार करावं लागतं की तुम्हाला तर माहिती आहे. आणि आम्ही ना सगळ्यांना ते एक एक काम वाटून घेतलं होतं. आपण माल काढून द्यायचा आणि इकडे आपल्या छोट्याच्या भावाचं म्हणजे आपल्या काकाच्या पोराला मक्कर धुवायचं काम दिलं. त्या मस्त खतरनाकमध्ये चकचक मक्कर धुवून मक्कर त्याचं धुवून चालतं. आता काय त्याला तर बसून पडम म्हणलं, त्यामुळे आपण त्यांचं मस्त घर भरवून चालू केलं. काय भाऊ वर्षातून फक्त 2 दिवस येते ना आपल्या घरी आणि त्यांना तसं राहू द्यायचं का. मग ते घर बनवून आपण केलं ते घर सजवायला सुरुवात. मस्त खतरनाकमध्ये साज वगैरे आणलं होतं, एकदम खतरनाकमध्ये दिसलं पाहिजे म्हणलं. आपण का कमी का काही पण काम करायला एकदा भेटलो की डायरेक्ट